नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. ते वर्सोचा व्हिडिओ बघितला मी आत्ता सोशल मीडियावरती. तेथील काही बिल्डर लोक आपले एक बॉन्सर घेऊन तिथल्या भूमिपुत्रांची जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहे. तिथले बिल्डर लोक म्हणजे स्थानिक लोकांना जे आपले भूमिपुत्र तो कोळी बांधव आहेत, आगरी कोळी बांधव आहेत, त्यांना तिथून बेघर करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर माझी सर्व मराठी बांधवांना, सर्व भूमिपुत्रांना विनंती आहे की आत्ताच जागे व्हा. कारण येणाऱ्या काळात जर हे लोक आता घराच्या बाहेर आले, उद्या आपल्या घरात येऊन आपल्या घराच्या बाहेर बेघर करतील आणि आपण काय नाही, आपण हेच वाट बघत राहू की जोपर्यंत माझ्यावर येत नाही तोपर्यंत मी बघून घेईल. प्रत्येकाचं हेच आहे की माझ्यावर नाही प्रसंग घडला ना, जेव्हा येईल तेव्हा मी बघून घेईल. पण या भ्रमात राहू नका, कारण हे लोक विकासाच्या नावाखाली नुसतं आपल्या महाराष्ट्राला, मुंबईला लुटण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपलेच काही भडवे लोक आहेत त्याच्यामध्ये की त्यांचे तळवे चाटण्यात बिझी झालेले आहेत आणि विकासाच्या नावाखाली मराठी माणसाचा मिसगाईड करत आहे, त्यांचा ब्रेन वॉश करत आहेत आणि त्यांना कसं मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना माहीत आहे की मराठी माणसं एकदा सगळा विखरलेला गेला की त्याच्यानंतर त्यांना मुंबईवरती आणि बऱ्याच ठिकाणी जागेवरती कब्जा करायला मोकळ होते. आता हळूहळू यांनी जंगलतोड्या घेतले, बऱ्याच ठिकाणी जंगल झाल्याच्यानंतर आता चांगले प्लेस आहेत, जिथे चांगले ठिकाणी आहे त्यांना माहीत आहे. कारण या लोकांना माहीत आहे, बिल्डर लोक हे मंत्र्याच्याच आजूबाजूला फिरणारे लोक आहेत आणि हे साठलोटेसारखेच आहे यांचं. यांना माहीत आहे की येणाऱ्या काळात कुठं डिमांड वाढणार आहे, कुठं डेव्हलप होणार आहे, कुठले रस्ते कुठे जाणार आहेत आणि सगळे कुठले प्रोजेक्ट कुठे जाणार आहे सगळे यांना माहीत आहे. या उद्देशाने हे लोक आपल्या गरीब लोकांच्या, जे भूमिपुत्र लोक असतील, काय असतील, इकडचे ज्या स्थानिक लोक असतील, यांच्या जमिनीवर कसं हटवण्याचा प्रयत्न करत असतील, यांना कसं इथून हटवावं, कसं यांना मुंबईच्या बाहेर काढावं हा प्रयत्न चालू आहे. आणि आपण त्याला विकास समजून गप्प बसवत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की हा विकास नव्हे तर हा आपल्यासारख्या गरीब लोकांना, स्थानिक भूमिपुत्रांना, मराठी माणसांना हा मुंबईच्या बाहेर काढण्याचा यांचा खूप मोठा डाव आहे. माझी सर्वांना विनंती आहे, तुम्ही सावध राहा, डोळे झाकून बसू नका. आणि हे जर आता जर नाही तुम्ही सावध राहिले ना, तर उद्या तुमची जमीन गेली, तुमचं अस्तित्व निघून जाईल, तुमचा काही मतलब राहणार नाही. आणि तुम्ही कल्याण पण नव्हे, तुम्ही बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या साईडला तुम्हाला फेकल्या जाईल. आणि तेव्हा तुम्ही फक्त पश्चाताप करून बसत असाल आणि रडत बसाल, याच्याशिवाय तुम्हाला पर्याय उरणार नाही. म्हणजे सर्वांना विनंती आहे की सावध राहा, एकमेकाच्या पाठीशी राहा आणि मराठी माणूस एकजुटीने राहा, तरच तुम्ही मुंबईत टिकाल. नाहीतर काय खरं नाही, मुंबईच्या बाहेर फेकाल जाल आणि हे लोक विकासाच्या नावावर परत तुम्हाला बर्बाद करत राहतील आणि तुम्हाला बेघर करत राहतील आणि नंतर तुम्हाला फक्त पश्चाताप उरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.